श्री स्वामी समर्थ. मी भूमी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या प्रश्नांचं स्वामीकडनं कसं उत्तर मिळवून घ्यायचं किंवा आपण जर एखाद्या संभ्रमामध्ये असलो की ही गोष्ट करावी की नाही करावी, त्याचं उत्तर स्वामीकडनं आपल्याला कसं मिळवून घ्यायचं आहे, तेच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण एखादी गोष्ट करण्याच्या आधी आपण स्वामींच्या समोर बसतो, स्वामींना त्या गोष्टीबद्दल बोलतो. आपले स्वामी समर्थ महाराज पण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, कशा ना कशा पद्धतीनं आपल्याला तो योग्य तो मार्ग दाखवतात. आता त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे, आता आपल्याला एकदम साधी सोपी पद्धत ती म्हणजे, समजा आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे किंवा एखाद्या कोणत्या गोष्टीची खरेदी करायची आहे. समजा उदाहरणार्थ कुठं घर आहे, कुठं प्लॉट आहे, तो घ्यायचा आहे. आणि आपण जर समजा टेन्शनमध्ये असू की ही गोष्ट करावी की नाही करावी, तर आपल्याला काय करायचं आहे, तुमचे कोणताही प्रश्न असू शकतो. समजा आपल्या मुलीला एखादं स्थळ आलेलं आहे, मग तिथं आपली मुलगी द्यावी की नाही द्यावी, कोणतीही गोष्ट असो, आपल्याला छान अशा पद्धतीने स्वामींना तो प्रश्न विचारायचा आहे आणि स्वामींचा निर्णय काय आहे हे आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घ्यायचं आहे. तर आपल्याला करायचं काय आहे, कोणत्या पण दिवशी, कोणत्या पण वेळेला तुम्ही हा उपाय करू शकतो. तर आपल्याला व्यवस्थित फ्रेश व्हायचं आहे. स्वामींच्या समोर आसनावरती बसायचं आहे. स्वामींना दिवा लावायचा आहे. धूप, उदबत्ती जी काही असेल ती आपल्याला लावायची आहे. लावल्यानंतर आपल्याला एक प्लेन असा कागद घ्यायचा आहे. म्हणजे छोट्या मुलांची ड्रॉइंगची जर नोटबुक असतं तसा, किंवा समजा घरी जर तसा नोटबुकचं ते पेज नसेल, तर आपण काय करू शकतो, आपली जी साधी वही असते, त्या साध्या वहीचं पान आपल्याला घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असं 2 ह्याच्यामध्ये त्याचे भाग करायचे आहेत त्या कागदाचे. म्हणजे समजा हे अशा प्रकारे आपल्याला असे 2 त्या कागदाचे भाग करून घ्यायचे आहेत. एका कागदावरती आपल्याला श्री स्वामी समर्थ हे नाव लिहायचं आहे आणि खाली नाही असं लिहायचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पेजवरती पण आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि हो असं लिहायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, लाल पेननी किंवा निळ्या पेननी तुम्ही कोणत्याही लिहा चालतो. स्वामींचं त्या पेजवरती नाव लिहायचं आहे, खाली हो, आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती पण स्वामींचं नाव लिहायचं आणि खाली नाही लिहायचं. श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ नाही. असं केल्यानंतर आपल्याला ही जी चिठ्ठी आहे त्याला असं व्यवस्थित असं दोन्ही चिठ्ठ्यांना व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. म्हणजे अशी त्याची छोटीशी अशी घडी मारून घ्यायची आहे आपल्याला ह्या कागदांची. आणि ह्या कागदांची घडी घातल्यानंतर आपल्याला हे असं असं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून या 2 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कोणत्या कारणासाठी तुम्ही हा स्वामींना प्रश्न विचारताय, अगदी मनातनं आपल्याला स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी ही मी गोष्ट करावी की नाही करावी, असं म्हणून स्वामींचा तुमच्याकडे फोटो असेल फोटो, मूर्ती असेल मूर्ती, स्वामींच्या चरणाशी म्हणजे स्वामींच्या एकदम समोर मूर्तीच्या फोटोच्या आपल्याला ह्या अशा 2 चिठ्ठ्या तिथे ठेवायच्या आहेत. ठेवल्यानंतर आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. 1 माळी जप करा, 7 माळी करा, 11 माळी करा. तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे. जप केल्यानंतर घरातली जी लहान बाळ असतं, त्या लहान बाळाला आपल्याला चिठ्ठी उचलून तिथली एक चिठ्ठी उचलायला सांगायची आहे. समजा लहान लहान मूल जर नसेल घरामध्ये, तर समजा शेजारी वगैरे कुठं असेल तर त्यांना बोलवायचं आहे. ते पण नसतील तर स्वतः आपल्याला स्वामींचं नाव घेऊन 2 चिठ्ठीपैकी 1 चिठ्ठी आपण स्वतः उचलायची आणि त्याच्यामध्ये स्वामींचा निर्णय काय आहे हे बघायचं आहे. आता हा सगळा विश्वासाचा खेळ आहे. जे स्वामी भक्त आहेत, ज्यांचा स्वामींवरती अतूट विश्वास आहे, त्यांना हे पटेल की माझ्या स्वामींचा हाच निर्णय आहे, माझ्या स्वामींचं हेच उत्तर आहे. आता बऱ्याचदा काय होतं, आपण मनामध्ये असं धरलेलं असतं की नाही ही गोष्ट चांगलीच आहे, माझ्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. पण कदाचित पुढे चालून ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नसणार असते. कारण स्वामींना भविष्य कळतं. स्वामींना माहिती असतं की आपल्या भक्तांचं कोणत्या गोष्टीमध्ये चांगलं होणार आहे, कोणत्या गोष्टीमध्ये चांगलं होणार नाहीये. त्यामुळं कदाचित तुमच्या मनाच्या विरोधात पण एखादी चिठ्ठी उचलू शकते. लगेच डगमगून जाऊ नका. कारण हा शेवटी स्वामींचा निर्णय आहे आणि स्वामींचा निर्णय हा नेहमी योग्यच असतो. त्या स्वामींच्या निर्णयाचा आपल्याला आदर करायचा आहे. तो निर्णय अंतिम मानायचा आहे आणि प्रत्येक निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. जेव्हा समजा तुम्ही दुविधा मनस्थितीमध्ये असाल, जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तर तेव्हा स्वामींवरती फक्त विश्वास ठेवून आपल्याला हे कार्य करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींसमोर 2 चिठ्ठ्या ठेवून आपल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपल्याला स्वामी देत असतात. फक्त हा विश्वासाचा खेळ आहे. स्वामींवरती विश्वास ठेवा.
आणि स्वामी आपल्या भक्तांच्या जीवनामधील जो काही अंधार आहे तो दूर करून आपल्या भक्तांना प्रकाशाकडे घेऊन जातात. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर आणखी स्वामींची मोहिनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.